जिजाऊच्या वती एका शिवाचा जन्म झाला. तो शिव म्हणजे जनतेचे राजे छत्रपती शिवाजीराजे भोसले होय. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले व आईचे नाव जिजाबाई होते. शिवराय लहानपणापासूनच अत्यंत हुशार व कुशल बुद्धीचे होते. त्यांना माता जिजाऊकडून चांगले संस्कार, शिकवण आणि वडिलांकडून शौर्याचा वारसा तर दादाजी कोंडदेव यांनी युद्धकला शिकवली. बालवयातच त्यांनी अनेक युद्धकलांचे प्रशिक्षण घेतले. शिवरायांनी स्वराज्याचे स्वप्न मनाशी बाळगले होते. त्यांनी आपल्या सैन्यासह आपल्या समोरील बलाढ्य शत्रू अफजल खान, औरंगजेब, शाहिस्ता खान अशा अनेक शत्रूंना धुळीत पाडले. शिवाजी कोणाला म्हणायचं ते थोडक्यात सांगतो. 65 किलोची तलवार वागवतो त्याचं नाव येसाजी. 2000 सैन्याशी एकटा झुंजतो त्याचं नाव बाजी. हात तुटला तरी शत्रूशी लढत राहतो त्याचं नाव तानाजी. जो 8 तासात दिल्लीवर घोडा पुण्याला घेऊन येतो त्याचं नाव संताजी. जो छावणीत घुसतो आणि छावणीचा कस कापून आणतो त्याचं नाव धनाजी. जो धान्य वाघाला समोर जातो आणि त्याला तो उभं फाडतो त्याचं नाव संभाजी. आणि या सगळ्यांना एकत्र करून स्वराज्याचं नंदवनाचं तोरण बांधतो त्याचं नाव शिवाजी. त्याचं नाव शिवाजी. जाता जाता एवढंच म्हणावं वाटतं. तरुणांचं सळसळतं रक्त आणि त्या रक्तातील एक थेंब म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कष्टकऱ्यांच्या, शेतकऱ्यांच्या मृत्यूच्या देताला जरी हात लावणार तर तुमचे हात कलम केले जातील असे ठणकावून बजावून सांगणारा छत्रपती राजा. अशा या छत्रपती राजाला मुद्रा जय जिजाऊ जय शिवराय. धन्यवाद. सार्थक. यानंतरची विनंती भक्ती आदरट हे विद्यार्थीने आपलं मनोगत व्यक्त करेल.